friends, this is Siri and it's my very first video on YouTube. So I started series of lectures in very simple English plus Marathi for all you guys. So if you are a student of computer science, BCS or BCA or any related field, just subscribe my channel to get notified about upcoming free video lectures and comment for me to know तुम्हाला मराठीमध्ये व्हिडिओज हवेत की ऑल यू ओके विथ इंग्लिश. तर आज मी सुरुवात करत आहे BCS च्या सेम 1 चा चॅप्टर 1 विच इज प्रॉब्लेम सॉल्विंग आस्पेक्ट्स पासून. प्रॉब्लेम सॉल्विंग आस्पेक्ट्स ह्या चॅप्टर मध्ये आपण तुम्हाला स्क्रीनवर जे पॉइंट्स दिसतायत ते पाहणार आहेत. तर याच्यामध्ये स्टार केलेले पॉइंट इम्पॉर्टंट आहेत आणि हायलाइट केलेले पॉइंट हे जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर आपण हे पॉइंट आता पाहणार आहोत. समजा आपल्याला चहा बनवायचा आहे तर आपण काय करतो, काही स्टेप फॉलो करतो. ओके, पाणी घेतो, त्याच्यामध्ये चहा पावडर, साखर, दूध काय असेल ते टाकतो, नंतर त्याला हीट देतो आणि नंतर चहा बनतो, मग गॅस बंद करतो. तसंच एखादा प्रॉब्लेम आपल्याला कम्प्युटरच्या वर्ल्ड मध्ये सॉल्व्ह करायचा आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग त्याला म्हणतात. आता त्याची डेफिनेशन पाहूयात. इट इज अन आर्ट ऑफ युजिंग सम मेथड्स इन अन ऑर्डरली मॅनर फॉर फाइंडिंग सोल्युशन्स टू प्रॉब्लेम्स. ओके, ही डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय, तर दिस इज नथिंग बट द प्रॉब्लेम सॉल्विंग. इथे अजून एक एक्झाम्पल तुम्हाला दिलंय मी, टू मेक अ फोन कॉल. हे पण पाहून आपण समजू शकतो की प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय. तर इट इज नथिंग बट मेथड इन ऑर्डरली मॅनर फॉर फाइंडिंग सोल्युशन टू एनी प्रॉब्लेम. ओके, देन प्रॉब्लेम सॉल्विंग युजिंग कम्प्युटर. ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी पाहूयात कम्प्युटर बद्दल काही माहिती दिलेली आहे. तर कम्प्युटर काय, इसेन्शियली कम्प्युटर इज अ मशीन विच परफॉर्म सम टास्क बट इट इज डिफरंट फ्रॉम अदर मशीन्स. तर कसं, समजा एखादी मशीन फ्रीज, त्याला काय पर्टिक्युलर एक टास्क आहे, ते फ्रीजच्या आतलं जे एन्व्हायरमेंट आहे ते कूल ठेवतं. ओके, फॅनचं काय पर्टिक्युलर टास्क, फॅन फिरतो, आपल्याला हवा मिळते, समर मध्ये आपण फॅन यूज करतो. त्यांचे पर्टिक्युलर काही टास्क आहेत त्यामुळे. आणि कम्प्युटर काय करतो, इट इज अ जनरल पर्पज मशीन. आपण त्याच्यावर कमांड्स देऊन, त्याच्यावर प्रोग्राम रन करून व्हरायटी ऑफ टास्क त्याच्याकडून परफॉर्म करून घेऊ शकतो. ओके, सो इट इज डिफरंट फ्रॉम अदर मशीन्स. इट इज अ जनरल पर्पज मशीन. इट इज प्रोग्रामेबल. Okay, it receives input, stores and manipulate it. Okay, then steps for solving problem using computer. तर हा एक पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने. तर त्याच्यामध्ये काय पाहतोय आपण, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्टेप्स असतात. समजा आपल्याला एखादा प्रॉब्लेम आहे, तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, तर आपण काय करतो, पहिल्यांदा तो प्रॉब्लेम अंडरस्टँड करतो, नक्की प्रॉब्लेम काय आहे. तर फर्स्ट स्टेप इज नथिंग बट अंडरस्टँड द प्रॉब्लेम. देन आपल्याला तो सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्यासाठी एक सोल्युशन डेव्हलप करावं लागतं. तर सेकंड आहे डेव्हलप द सोल्युशन. नंतर ते सोल्युशन आपण इम्प्लिमेंट करतो. सो इम्प्लिमेंट द सोल्युशन, देन टेस्ट द सोल्युशन. आपल्याला जे डिझायर्ड आउटपुट पाहिजे ते येत आहे की नाही, प्रत्येक पॉसिबल इनपुट व्हॅल्यू साठी ते डिझायर्ड आउटपुट येतंय का हे पाहण्यासाठी वी टेस्ट द सोल्युशन. अँड देन जर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर ते रिफाईन अँड मेंटेन द सोल्युशन आपल्याला करावं लागतं. ओके, तर ह्या स्टेप्स आहेत सॉल्विंग प्रॉब्लेम युजिंग कम्प्युटर साठी. इम्पॉर्टंट आहे एक्झाम साठी, सो याचा नीट स्टडी करा. तर अल्गोरिदम म्हणजे काय, डेफिनेशन पाहू आपण आधी. An algorithm is a finite set of instructions in a specific sequence which if followed accomplish a particular task. Okay, these instructions are in simple English. तर आता अल्गोरिदमची डेफिनेशन बघितली आपण. काय, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स इन स्पेसिफिक सिक्वेन्स. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे तसं ते स्पेसिफिक सिक्वेन्स मध्ये असतात. आता इथे एक्झाम्पल दिले ते पाहू. अल्गोरिदम टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. तर एरिया ऑफ सर्कल आपल्याला इन फिजिकल वर्ड आपल्याला जर युजिंग पेन पेन्सिल ऑन पेपर करायचं असेल तर आपण काय करतो, त्याच्यासाठी एक फॉर्म्युला तो वापरतो. तर आता
युजिंग कम्प्युटर सॉल्व्ह करायचं, तर आपण काय करणार, अल्गोरिदम मध्ये स्टेप वाईज जाणार. फर्स्ट स्टार्ट, ऑलवेज फर्स्ट स्टार्ट अँड शेवटी कायम स्टॉप करणार. स्टार्ट पासून सुरू केलं, नंतर आपल्याला काय लागणार, एक इनपुट व्हॅल्यू, तर आपण इनपुट व्हॅल्यू देणार रेडियस. देन फॉर्म्युला कॅल्क्युलेट एरिया इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर, व्हॅल्यूज पुट करणार. देन डिस्प्ले व्हॅल्यू ऑफ एरिया अँड देन स्टॉप. This is nothing but algorithm to calculate area of circle. It is very simple. Okay. These are advantages and disadvantages of algorithm. Just हे रीड करा, सोपं आहे, तुम्हाला समजून जाईल. पाहू आपण फ्लो चार्ट म्हणजे काय. फ्लो चार्ट आणि अल्गोरिदम मध्ये काहीच डिफरन्स नाहीये. फक्त अल्गोरिदम आपण स्टेप वाईज सिक्वेन्स मध्ये लिहितो, तेच सिक्वेन्स आपण फ्लो चार्ट मध्ये सिम्बॉल यूज करून लिहित असतो. तर डेफिनेशन काय फ्लो चार्टची. फ्लो चार्ट इज अ डायग्रामॅटिक और पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ एन अल्गोरिदम. ओके. टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल, तेच स्टार्ट, इनपुट रेडियस, एरिया इक्वल्स टू फॉर्म्युला, देन डिस्प्ले एरिया अँड देन स्टॉप. तर ह्याच्यामध्ये जे आपण सिम्बॉल्स यूज केलेत ते स्पेसिफिक त्यांना मिनिंग असतं, ते पाहूयात आपण. तर हे सिम्बॉल आपण फ्लो चार्ट मध्ये यूज करतो, त्यांना स्पेसिफिक मिनिंग असतं. हा टर्मिनल आपण कशासाठी यूज करतो, ऑलवेज वी यूज दिस terminal for start and stop of process. This symbol is used for showing input and outputs, indicates an output or input task. Okay. This symbol rectangle is used for process which is arithmetic or can be assignment task. Okay. This is used for decision making statements like conditions, if, then, like that. Okay. These are flow lines. This shows direction of flow and this is connector. जर आपण प्रोग्राम राईट करत असताना फ्लो चार्ट मध्ये मोठा असेल आणि एक पेजवर पुरला नाही, दुसऱ्या पेजवर लिहावा लागला, तर ते दोन पेज कनेक्ट करण्यासाठी आपण कनेक्टर यूज करतो. ओके. देन these are advantages and disadvantages. सोपे हे तुम्ही वाचा. ओके. आता पाहू सुडो कोड. आपण बघितलं अल्गोरिदम, फ्लो चार्ट आणि आता सुडो कोड. सुडो कोडची डेफिनेशन काय ही तुम्हाला पाठ करायची. ओके. खूप इम्पॉर्टंट आहे, पाठ करून टाका. सुडो कोड इज अन इन्फॉर्मल स्ट्रक्चर हाय लेवल डिस्क्रिप्शन ऑफ एन अल्गोरिदम और प्रोग्राम. ओके. सुडो कोड लिहिण्यासाठी हा सिंटॅक्स असतो. आपण स्टार्टिंगला ऑलवेज अल्गोरिदम लिहितो, त्याच्यानंतर सुडो कोडचं नेम लिहितो रिलेटेड विथ द प्रोग्राम. ओके. देन begin statements and end. This is the syntax for pseudocode. Let's see the program. To calculate area, algorithm, name of the program, calculate area, then begin, then input radius, then area equals to formula, just put the values, then output area, then end. This is nothing but the pseudocode to calculate area of circle. After that, these are advantages and limitations of pseudocode. Then आता हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी एका पेजवर बसवलंय मी. अल्गोरिदम, फ्लो चार्ट आणि सुडोकोड मधला डिफरन्स आपण आतापर्यंत जे शिकलो तेच एक पेज मध्ये लिहिलंय. तर देन इथे एक्झाम्पल्स पण मी एका पेजवर दिलेत अल्गोरिदम, फ्लो चार्ट आणि सुडोकोड साठी. फक्त एक मिस्टेक झाली माझ्याकडून, इकडे मी वेगळं एक्झाम्पल दिले, हे दोन सेम आहेत. इफ नंबर इज इव्हन ऑर ऑड साठीचे फ्लो चार्ट आणि सुडोकोडचे एक्झाम्पल दिले आणि इथे इफ नंबर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह साठी अल्गोरिदमचे एक्झाम्पल दिले. सबस्क्राईब करा, फ्रेंड्सला शेअर करा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा इंग्लिश पूर्ण इंग्लिश मध्ये व्हिडिओ बनवू की मराठीमध्ये. ओके. थँक यू सो मच.